पण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला मला वाटतं फार मोठं नुकसान झालेलं आहे, न भरून येणार शेवटचं भेटलो एका कार्यक्रम सभेच्या निमित्ताने एकत्र होतो। ती भेट आमची शेवटची झाली। हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत आणि प्रचंड जी कार्यकर्ते पंतप्रधानांचं हे ट्विट आहे, धक्का आहे असं म्हणतात ते या ट्विटमध्ये, आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत संवेदना आणि या अशा प्रकारच्या धक्कादायक निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना धैर्य मिळो, त्यांच्या सोबत माझ्या संवेदना आहेत असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। अजित पवार हे असे नेते होते जे ग्रासरूट लेवल त्यांचा कनेक्ट होता, म्हणजे सर्वसामान्य जनता। सगळ्यात वाईट घटना घडली महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत इतिहासात सगळ्यात वाईट घटना घडली। कारण दादांचं जाणं हे सर्वांसाठी वाईट गोष्ट। माइक को थोड़ा दबाइए ना। पहिली दादांची बॉडी काढली किती वाजता घटना? 8:45 बरोबर झालं 8:45 तुम्ही सगळे स्थानिक आहात? हा इथले स्थानिक आहे काय सांगाल काय दादा होते? आता विमानाने सकाळी 2 गिरट्या घातल्या, एकदम खालून विमान गेलं आणि ज्यावेळेस टेकअप होणार त्यावेळेस क्रॉस मध्ये झालं, क्रॉस होऊन खाली धावपट्टी सोडून खाली पडलं आणि डायरेक्ट स्फोट झाला। स्फोट झाल्यानंतर 2 बॉड्या बाहेर पडल्या होत्या त्यातल्या, असं झालं। नक्कीच जे स्थानिक नागरिक आहेत, जे विमानतळाच्या शेजारी गोजूबावी मुनगावे या गावातील हे नागरिक आहेत आणि खऱ्या अर्थाने यांनी जी घटना 8:45च्या दरम्यान घडली आहे असं सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षदर्शनी या नागरिकांनी खऱ्या अर्थाने ही घटना पाहितलेली आहे आणि एकंदरीतच सकाळी 8:45च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। साहजिकच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात सभा होत्या आणि खऱ्या अर्थाने 9:30ला ह्या सभा चालू होणार होत्या, परंतु 9 वाजता 9:45च्या दरम्यान हे विमान जे उपमुख्यमंत्री अजित पवार असणारे विमान खऱ्या अर्थाने बारामती विमानतळावरती आले आणि 9:15 वाजता ही घटना घडली। साहजिकच जे बारामतीमधील नागरिक आहेत हे मोठ्या प्रमाणावरती हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत आणि साहजिकच मोठ्या प्रमाणावरती जे नागरिक आहेत, जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती प्रेम करणारे राज्यभरातून मोठ्या प्रमाणावरती नागरिक आहेत, कार्यकर्ते आहेत, साहजिकच प्रत्येक नागरिक हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत आणि प्रचंड जी कार्यकर्त्यांची नागरिकांची जी गर्दी जी घटनास्थळावरती झालेली आहे आणि जे विमानतळाची घटना खऱ्या अर्थाने घडलेली आहे याच्या बाजूने पोलीस या ठिकाणी ज्या नागरिक आहेत यांना मागे